कार्य. फोटो नहीं घेता नाही, ऑनलाईन रेकॉर्डिंग चालू. सर्वांनी एकत्र थांबावे म्हणजे कार्यक्रमाचा एक फोटो सगळ्यांचा घेता येईल आपल्याला. सर्वांनी एकाच ठिकाणी. यस, थँक्यू. धन्यवाद सर. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपणास आवर्जून अशा व्याख्यात्या डॉक्टर कामयानी गजानन सुर्वे हे आपल्यास लाभलेले आहेत. तरी त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर IR भगत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कामयानी सुर्वे मॅडमचा परिचय करून द्यावा. डॉक्टर भगत सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या वतीने मी डॉक्टर इंद्रजित भगत आपणा सर्वांचे स्वागत करतो. महाविद्यालयाचे सन्माननीय प्रशासक प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाट, या कार्यक्रमाचे आमचे मित्रवर्य आयोजक डॉक्टर संजय सुरेवाड सर, कार्यक्रमात उपस्थित असलेले अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग प्रमुख डॉक्टर राजपंके सर, शैलेश जाधव सर व सर्व सन्माननीय प्राध्यापक व विद्यार्थी मित्रांनो. आपलं राज्य महाराष्ट्राला देशभरात पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा पाया हा रचला आहे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी तत्कालीन समाजातील जे कर्मठ पुराणमतवादी आहेत त्या पुराणमतवाद्यांचा विरोध पत्कारत मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या आणि भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे कार्य आपल्या भारताच्या संपूर्ण इतिहास शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातूनही अतिशय क्रांतिकारक ठरलं आहे. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी 1848 मध्ये शाळा सुरू केली आणि मुलींच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाज सुधारणेची सुरुवात स्वतःपासून केली. जर कोणतीही सुरुवात स्वतःपासून केली तर ती यशस्वी होते आणि ही यशस्वी सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. समाजात मोठा बदल घडवता येतो तो स्वतःपासून घडतो असं त्यांनी दाखवून दिलं. आणि मित्रांनो, महात्मा फुले यांच्या सुधारणा कार्याची सुरुवात ज्या ठिकाणाहून झाली त्या पुणे शहरातील मान्यवर ख्यातनाम शिक्षिका प्राध्यापिका आपण आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करा. त्यांचा परिचय करून देण्याची ही नामी संधी मी डॉक्टर इंद्रजित भगत पार पाडत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या ठिकाणी आपल्या सोबत आहेत माननीय डॉक्टर कामयानी गजानन सुर्वे मॅडम. डॉक्टर कामयानी गजानन सुर्वे मॅडम या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे येथे हिंदी विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्य करत आहेत. त्या तिथे विभाग प्रमुख आहे. या पदावर त्या 2000 पासून कार्यरत आहे.
माननीय महोदया उच्च शिक्षित असून त्यांना MA या पदव्युत्तर स्तरावर माननीय राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल प्राप्त झालेले आहे विशेष. याचबरोबर त्यांनी संशोधनातील संशोधनपर सर्वोच्च पदवी म्हणजेच विद्यावाचस्पती PhD तसेच प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट नेट या पात्रता परीक्षा, या दोन्ही पात्रता परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केलेल्या आहे. त्यांनी हिंदी ट्रान्सलेशनचे काही शैक्षणिक प्रमाणपत्र देखील प्राप्त केलेले आहे आणि याबरोबरच मागील 20 वर्षापासून त्या पुणे या ठिकाणी शैक्षणिक सेवेत अध्यापनाचे कार्य करीत. मित्रांनो, आपण पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतो आणि या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये शिक्षणाची कार्यपरंपरा अखंडितपणे सातत्याने जोपासून आपल्या समाजाला ज्ञानदानाने प्रकाशमान करीत असताना त्यांचे कार्य जे आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे आढळले की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 19 संशोधन नियतकालिकांमध्ये तर 5 आंतरराष्ट्रीय पुरस्कृत नियतकालिकांमध्ये तसेच 10 राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये तसेच 9 संपादित पुस्तकांमध्ये आपले संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. त्यांची 5 पुस्तके आहेत त्या ट्रॅजेक्टोरी या संदर्भीय संशोधन नियतकालिकेच्या संपादक मंडळावर देखील आहे, ते त्यांच्या महाविद्यालयामार्फत काढले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थ्यांनी MPhil चे संशोधन पूर्ण केलेले आहे. त्यांनी एक आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी तर 4 राष्ट्रीय चर्चासत्र, 4 राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी व 4 विद्यापीठ स्तरीय चर्चासत्रासाठी सधन व्यक्ती रिसोर्स पर्सन म्हणून कार्य केलेले. माननीय डॉक्टर कामयानी सूर्य महोदया यांनी आजवर आपले 20 पेक्षा अधिक संशोधन लेख, साहित्य राष्ट्रीय तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचन केलेले आहे. तसेच त्यांनी 5 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आपल्या महाविद्यालयात त्यांनी आयोजनही केलेले आहे. मित्रांनो, संशोधनाबरोबरच साहित्यातील त्यांची आवड, त्यांची रुची हे देखील आपणास वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर आजवर 40 पेक्षा अधिक भाषणे सादर केलेली आहे, मार्गदर्शनपर व्याख्याने दिलेली आहे. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या गावाला महाराष्ट्र राज्य शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे विशेष. भाषा विषयाच्या त्या प्राध्यापिका असताना देखील त्या फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम समन्वयक म्हणून कार्य करतात. भाषा विषयाच्या प्राध्यापक असताना देखील याबरोबरच ते व्यक्तिमत्व विकास कक्ष समन्वयक, कौशल्य विकास व उद्योजकता कक्ष विकास समन्वयक, त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सपोर्ट सर्व्हिसेस जे प्लेसमेंट सेलच्या अंतर्गत येतं, ज्याच्यात विद्यार्थी प्लेसमेंट सेल मार्फत आपण बघतो की रिक्रुटमेंट त्याला दिली जाते. त्या प्लेसमेंट सेलच्या या टाटा कन्सल्टन्सी सपोर्ट सर्व्हिसेस कार्यक्रमाच्या त्या प्रमुख आहेत. याबरोबरच त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात अनेक समितींवर प्रभावीपणे कार्य केलेले आहे. मित्रांनो, मॅडमचे हे व्यक्तिमत्व फक्त शब्दात व्यक्त करणे किंवा त्यांना सांगणे यापेक्षा त्यांना प्रत्यक्षात ऐकून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी उंची आहे ती समजून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे मी त्यांचा या ठिकाणी अल्प परिचय आपल्यासमोर ठेवला आहे. हेही सर्वांना ही संधी सर्वांना मॅडमची या ठिकाणी आयोजक डॉक्टर संजय सुरवाड सर व माननीय प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाट सर यांनी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या व्यक्ती व पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शैलेश जाधव सर यांच्याकडे हस्तांतरित. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवदासजी शिरसट सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवदासजी शिरसाट सर. नमस्कार. प्रथमतः महाराष्ट्रातील संघातील थोर विचारवंत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस स्मृतीस अभिवादन करतो.
सर आपण अनम्यूट व्हा सर, आवाज येत नाही आपला. येस येस. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई हे महाविद्यालय वेगवेगळे कार्यक्रम, विद्यार्थ्यांप्रती ऍक्टिव्हिटी, समाजांप्रती असलेली एक अटॅचमेंट या बाबतीत नेहमीच अग्रेसर आहे. महाराष्ट्राचं एक थोर दैवत की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरूंपैकी एक गुरु होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत. असं हे महाराष्ट्राचं थोर दैवत महात्मा ज्योतिराव फुले. समतेचा एक विचार, या विचारातून अन्यायाविरुद्ध सामाजिक समतेकडे होणारी वाटचाल हा एकूण विचार केवळ बोलण्यातूनच नव्हे तर आपल्या कृती आणि उक्तीतून महात्मा फुले यांनी सिद्ध केलेला आहे. महाराष्ट्रात ज्या 2 प्रमुख विचारधारा होत्या सुधारकांच्या, त्या म्हणजे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यांनी आधी केले. ब्राह्मणाचे कसब असेल, तृतीय रत्न नाटक असेल, गुलामगिरी असेल, अखंडादी रचना असेल, शिवाजी महाराजांवर रचला गेलेला पहिला सामाजिक समतेचा संदेश, एक सैद्धांतिक विचार महात्मा फुले यांनी मांडलेला आहे. अशा या महात्मा फुल्यांना या महाविद्यालयातर्फे सर्वांतर्फे आम्ही त्यांच्या प्रति नतमस्तक होतो आणि आमच्या या ऍक्टिव्हिटींना, कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस माननीय अध्यक्ष आदरणीय आडसकर साहेब, आदरणीय डॉक्टर काळे साहेब, आदरणीय दत्ताबा पाटील साहेब, आदरणीय श्री मोरे सर, आदरणीय पाशु करीम सर, श्रीमती प्रतिभाताई देशमुख, श्री ही सर्वच कार्यक्रमांना नेहमीच पाठबळ देत असतात. म्हणून आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन करत असतो आणि ते यशस्वीपणे होत असतं. अशा या कार्यक्रमांना जय भारत. सर म्यूट झालात आपण. शैलेश जाधव सर. हॅलो, कंटिन्यू करा. सरांचं माईक म्यूट झालं वाटतं. सरांना म्यूट केलं. या सर प्लीज कंटिन्यू. संपलं. येतोय सर, येतो, बोला. येतोय आवाज. हा भगत सर, यस. आदरणीय प्राचार्यांचं प्रास्ताविकपर मनोगत आता या प्रसंगी संपन्न झालेला आहे. यस यस सर. यानंतर आपण शैलेश जाधव सर टप्प्याकडे जाऊयात. यस सर. सूत्रसंचालक शैलेश जाधव सर प्लीज. धन्यवाद सर.
यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत अशा डॉक्टर कामयानी सुर्वे मॅडम यांचं आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे, तरी मी आदरणीय मॅडम यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर कामयानी सुर्वे मॅडम. नमस्कार. यशवंतराव चव्हाण आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अंबाजोगाई, तिथं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबादचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमात आपण मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे आभार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे सिनेट मेंबर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबेजोगाईचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाट साहेब. तसंच मला विशेष उल्लेख करावा वाटतो आणि आनंद होतो या गोष्टीचा की काल मी आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य साहेबांना लिंक दिलेली होती आणि मला आनंद वाटतो की महात्मा फुले महाविद्यालय जे रयत शिक्षण संस्थेचं पिंपरी इथलं महाविद्यालय आहे, या महाविद्यालयाचं देशादर्शक नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड साहेब सुद्धा या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत. आमच्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर मृणालिनी शेखर मॅडम पण जॉईन झाले आहेत. आणखी काही सहकारी जॉईन झाले आहेत. सर्वांचा मी सन्मानपूर्वक उल्लेख करते. या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रमेश शिंदे सर की ज्यांनी मला इथं अभिव्यक्त होण्याची संधी दिली. आभासी मंचावरून जोडले गेलेले सर्व मान्यवर, सर्व प्राध्यापक, सर्व प्रशासकीय सहकारी, माझे काही फॅमिली मेंबर्स पण जॉईन आहेत, माझे परिजन, सर्व विद्यार्थी. आज 11 एप्रिल 2022 सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 195वी जयंती. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्याचे उद्गाते, शेतकरी आणि कामगार यांच्या दुःख दारिद्र्याचं निवारण करण्याकरता चळवळ उभारणारे भारताचे थोर सुपुत्र, जाती व्यवस्थेवर घणाघाती हल्ला करून मानवी समानतेचा उद्घोष करणारे समाज सुधारक, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून अभिव्यक्त होते. मला अभिव्यक्त व्हायची संधी आपण दिली त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार. आता आपण इथं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत याचा सुरुवातीला मी उल्लेख करेन की महात्मा फुले यांच्या परिवाराचा संक्षिप्त इतिहास पूर्वपीठिकेच्या स्वरूपात आपण पाहणार आहोत. महात्मा फुले यांच्या जन्मापूर्वीची महाराष्ट्रातली राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती कशी होती याचा आढावा आपण घेणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांचं बालपण, जडणघडण, शिक्षण आणि त्यांच्यावर कोणत्या पुरोगामी विचारांचा प्रभाव पडला हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांसाठी याचा मी विशेष उल्लेख करते. जीवनाला कलाटणी देणारे अनेक प्रसंग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येतात. तसे प्रसंग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यात कसे आले आणि त्यांनी सामना कसा केला याचा आपण पाहणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांचं शैक्षणिक कार्य, त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा, शेतकरी कामगार यांच्यासाठीच त्यांचं कार्य, सत्यशोधक समाज काय आहे, त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची तत्व काय आहे, सत्यशोधक समाजाचे विचार काय आहेत आणि महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यिक रचनांच्या माध्यमातून समाज सुधारणेसाठी जे योगदान दिलं आहे तेही आपण पाहणार आहोत की महात्मा फुले यांचं साहित्यिक योगदान आणि आजच्या काळात रिलेव्हन्स काय आहे या सगळ्या विचारांचा, प्रासंगिकता काय आहे. जागतिकीकरणाच्या युगात आज आपण वावरतो आहोत आणि आमच्या समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य करून ठेवले आहे त्याचा आज कितीतरी प्रमाणात त्याची प्रासंगिकता आहे, रिलेव्हन्स, आपण त्याची चर्चा करणार आहोत. आता महात्मा ज्योतिराव फुले यांचं मूळ गाव आहे कटगुड, की जे सातारा जिल्ह्यातलं आहे. सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा पहा. सावित्रीबाई फुलेंचं पण नायगाव हे गाव सातारा जिल्ह्यात आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार साताऱ्यात स्थापन केलं. म्हणजे आणि रयत शिक्षण संस्थेचं मुख्य कार्यालय साताऱ्याला आहे की ज्या संस्थेची स्थापना सत्यशोधक परिषदेत झालेली आहे, त्याचाही उल्लेख मी पुढे करणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं कटगुण हे गाव, तिथे 12 बलुतेदार, त्यांच्यापैकी एक गाव कामगार, त्यांचे पणजोबा, त्यांना चौगुला असं म्हणत. पाटील आणि कुलकर्णी तेव्हा ग्राम अधिकारी असत. त्यांच्या हाताखाली अनेक ग्रामसेवक अनेक प्रकारची कामं करायला असत. त्यातले चौगुला हे ग्रामसेवक जे होते ते अधिकाऱ्यांची दप्तराची ने-आण करणं, सारा वसुलीत त्यांना मदत करणं, कापणीच्या हंगामात पिकांची पाहणी करणं या कामात सहाय्य करत. हे आपण कशासाठी हे पाहतोय की महात्मा ज्योतिराव फुले यांचं मूळ गाव आणि त्यांचं घराणं कसं होतं याची थोडक्यात विद्यार्थी मित्रांना ओळख करून देण्यासाठी. महात्मा ज्योतिराव फुले यांचं फुले हे नाव त्यांना नंतर मिळालेलं आहे, पण त्यांचं खरं आडनाव होतं गोऱ्हे. आणि ज्योतिरावांचं घराणं हिंदू समाजातील क्षत्रिय माळी समाजातलं होतं. ज्योतिरावांच्या पणजोबांचं आणि गावच्या कुलकर्ण्यांचं तेव्हा पटलं नाही, कारण हे कुलकर्णी हे जे अधिकारी होते हे सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार करत, आणि पुढे जाऊन महात्मा फुले यांनी याच अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवलेला आहे. मग त्यांना कुलकर्ण्यांनी त्यांचा छळ मांडला पणजोबांचा, महात्मा फुलेंच्या, त्यांचं सगळं असह्य करून टाकलं. शेवटी ज्योतिरावांच्या पणजोबांनी तिथून कटकुंडला कायमचा रामराम ठोकून ते त्यांचं कुटुंब नंतर पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात खानवडी गावाला आलं. तिथे त्यांना एक मुलगा झाला, म्हणजे महात्मा फुले यांचे आजोबा ते, त्यांचं नाव शेटीबा. आणि शेटीबा हे एकुलते एक चिरंजीव. त्यानंतर थोडस त्यांच्यावर अनेक संकट पण आली आणि उपजीविकेसाठी त्यांना शेवटी ते कंगाल होऊन उपजीविकेसाठी पुण्यात आले. शेटीबांना 3 मुलं होती, राणोजी, कृष्णा आणि गोविंद. त्यातले गोविंदराव फुले हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे पिताश्री. शेट्टीबांची 3 मुलं राणोजी, कृष्णा आणि गोविंद, की त्यांनी मग पुण्यातल्या ठिकाणी येऊन फुलं विकण्याचा व्यवसाय केला. आणि ही 3 भावंड आपल्या या परंपरागत व्यवसायात अत्यंत तरबेज होती. त्यांनी लौकिक त्यांचा दूरवर पसरला या त्यांच्या बिझनेससाठी. आजच्या भाषेत आपण त्याला स्किल म्हणूया. स्किल डेव्हलपमेंटसाठी आज आपण इतके प्रयत्न करतो, इतके प्रोग्राम्स देतो तुम्हाला, पण हे उपजतच स्किल या 3 भावंडांमध्ये होतं की ते त्यांची जी फुलं होती त्यांनी शेतात उत्पन्न केलेली, ती फुलं नेऊन विकायची आणि त्यांचा तो व्यवसाय होता. आणि त्यांचा हा लौकिक ऐकून पेशव्यांनी त्यांना आपल्याकडं फुलं आणि फुलांच्या वस्तू पुरवण्याची आज्ञा दिली. आणि ते पेशव्यांसाठी मग फुलांच्या चटया, गाद्या, उशा, पोशाख असं बनवत असत. आणि पेशव्यांनी एका बागेचं काम पण त्यांना दिलेलं होतं. आणि त्यांच्या या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन इमान म्हणून दिलेली होती. आणि आता त्यांना सगळे लोक फुले नावाने ओळखू लागले. आणि गोरे हे त्यांचं आडनाव जाऊन फुले हे त्यांचं आडनाव बनलं. पण त्यातले राणोजी जे होते त्यांनी ती सगळी जमीन हरपली. मामा झगडे पाटील यांच्या घरात नंतर हे राहायला आलं कुटुंब सगळं. त्यांच्या घरातून ही 2 भावांची हक्कलपट्टी करवली. पुन्हा कष्ट, पुन्हा शून्यातून निर्माण. मग गोविंदराव पुण्याजवळच्या एका खेड्यातल्या माळ्यामध्ये काम करायला लागले. मग पुण्यात त्यांनी भाजीपाल्याचं दुकान सुरू केलं. आणि धनकवडीतील झगडे पाटील यांची कन्या चिमणाबाईंशी त्यांचा विवाह झाला. मग हे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील आणि आई. आईचं नाव चिमणाबाई. आणि या गोविंदराव आणि चिमणाबाईंना 2 अपत्य झाली, राजाराम आणि ज्योती. ज्योती म्हणजे ज्योत. ज्योत काय आहे? प्रकाश, प्रकाशाचं प्रतीक आहे. आणि पुढे जाऊन त्यांचं कार्यही तसंच झालेलं आहे. आता ही झाली त्यांच्या घराण्याची पार्श्वभूमी. एक पूर्वपीठिकेच्या स्वरूपात आपण हे पाहतोय, कारण व्यक्ती जिथून आलेली आहे, ज्या ठिकाणाहून सुरुवात आहे, ती किती प्रतिकूलतेच्या वातावरणात आहे. आणि तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर तो काळ होता उत्तर पेशवाईचा कालखंड. ते रावबाजी नावाचे जे शासक होते ते पेशव्यांचे, ते ब्राह्मण सर्वश्रेष्ठ अशी ब्राह्मणवाद त्या काळात खूप जोरात प्रचलित होता. आणि मग त्यांना ते सर्वश्रेष्ठ, त्यांना साऱ्यामध्ये सूट, दान धर्म करायचा तर त्यांनाच करायचा. याचा उल्लेख इथे मी जाणीवपूर्वक करते, कारण या सगळ्याला नंतर विरोध करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलेलं आहे.
आणि ते त्यांच्या कृतीतून त्यांनी दर्शवलेलं आहे. मग त्यांच्या जेवणावळी चालायच्या, मग दान द्या, दक्षिणा द्या. आणि हे लोक काय करायची, जे सर्वसामान्य शेतकरी आहेत, जे गरीब कुटुंबातले लोक आहेत, त्यांच्यावर अत्याचार करायचे. ते अत्याचार किती भयंकर होते ह्याचं जर वर्णन आपण इतिहासात वाचलं तर ते फार भयंकर आहे, की शेतकऱ्यांच्या मुलांच्या अंगावर हे उकळत्या कढईतलं तेल टाकायचे, तवे टाकून शेतकऱ्यांना त्याच्यावर उभं करायचे. बघा हा किती क्रूरता आहे ही. म्हणजे की कारण काय, तर त्यांचा तो पैसे वसुलीचा उपक्रम, शेतसारा वसुलीचा उपक्रम, आणि त्याच्या नावाखाली इतकी अनन्वित, इतके अत्याचार आणि छळ. आणि त्यांच्या पाठीवर मोठे मोठे दगड ठेवायचे, ओळवे करून त्यांना नाकाखालून मिरचीचा धूर द्यायचे. आणि राज्यकर्त्यांना तत्कालीन असं वाटायचं की हे कनिष्ठ वर्गातले लोक जे आहेत ते आपल्या कुटुंबाच्या आणि जातीच्या सेवेसाठीच जन्मलेत. गरीब शेतकऱ्यांचा अनन्वित छळ व्हायचा, स्त्रियांवर अत्याचार व्हायचे. म्हणजे थोडक्यात बघितलं तर नैतिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधःपतन झालेला हा काळ होता. आणि या रावबाजीच्या बेबंदशाही राजवटीनंतर राजकीय स्थित्यंतर झालं आणि ब्रिटिश राजवट आली. ब्रिटिश राजवटीमध्ये काय झालं, मग थोडीशी स्थिती बदलली, की या म्हणजे काही प्रगतीच्या सुधारणाचे वारे वाहू लागले म्हणूया आपण. आणि आर्थिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती महाराष्ट्राची जी अतिशय खालावलेली होती त्याचा थोडासा फरक पडला. आणि कसा, की मग हे अत्याचार तर त्यांनी केले, वेगळ्या पद्धतीने केले, फक्त हे ज्या पद्धतीने एक वंशश्रेष्ठत्वाच्या नावाखाली जे अन्याय अत्याचार होत होते ते या काळात झालेले आहेत. आणि म्हणजे आता जन्म कुठल्या जातीत घ्यायचा हे आपल्याला ठरवता येतं का? अजिबात नाही. आपण कुठल्या धर्मात जन्मणार आहोत, कुठल्या जातीत जन्मणार आहोत आपल्याला माहित नाहीये. आणि मग जर या महात्मा फुले त्याला कुठल्याही जाती धर्माचं लेबल लावलेलं नाही त्यांनी. म्हणजे काय, की आपण सगळेजण एक आहोत, समानतेच्या सूत्राचा उपोद्घात करण्याचा तो प्रसंग होता. कारण त्या काळची बिकट झालेली ही सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती. आणि 11 एप्रिल 1827 रोजी या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला. पण असं आहे की जे संघर्ष करून पुढे जातात, विकास करतात, समाजाला एक दिशा देतात, त्यांचं जीवन अतिशय संघर्षमयी असलं तरी ते त्यातून मार्ग काढत पुढे जातात. तर जन्म झाल्यावर वर्षभरातच काय झालं पहा, त्यांची आई चिमणाबाई निवर्तल्या, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गोविंदरावांनी त्यांचं संगोपन करण्याकरता एक दाई नेमली. त्या दाईनं त्यांचं चांगलं संगोपन केलं. आणि तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला का, महात्मा फुले हळूहळू मोठे व्हायला लागले होते, त्यांना शाळेत घातलं. पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळातली शैक्षणिक स्थिती पण फार बिकट होती. आणि असं असताना सुद्धा गोविंदरावांनी महात्मा फुलेंना शिकवायला शाळेत पाठवलेलं होतं. काय होती तेव्हाची शैक्षणिक परिस्थिती? शिक्षणाबद्दल अनेक गैरसमज होते की छापील कागद ज्याच्यावर प्रिंट केलेला आहे असा कागद जर शिवलात तुम्ही तर ते अपवित्र आहे. शाळेत गेलं तर विटाळ होतो. शाळेतून घरी आलं की त्या मुलांना आंघोळ करायला लागायची, त्याच्याशिवाय घरात प्रवेश नाही. कारण शाळेत कुणी कुठल्याही जाती धर्माची मुलं येतात. तर ते म्हणजे इतकं. पुन्हा जर शूद्र शिकले, स्त्रिया शिकल्या तर पाप लागतं, समाजाचा ऱ्हास होतो. अशा विविध प्रकारच्या भ्रामक आणि अंधश्रद्धा या प्रकारच्या त्या काळात पसरलेल्या होत्या. पण अनेक गैरसमजुती शिक्षणाबाबत असतानाही गोविंदरावांनी मात्र ज्योतिरावांना 1841 मध्ये एका स्कॉटिश मिशन इंग्रजी शाळेमध्ये घातलं. त्यांना शिकायला प्रवृत्त केलं. पहा, म्हणजे शिक्षण हे सर्व समाज सुधारणेचं द्वार आहे आपण म्हणतो. तर या शिक्षणाचा उपोद्घात की आपला मुलगा शिकला पाहिजे, शिकून त्याला 4 गोष्टी कळल्या की तो त्याचा विकास करेल आणि बरोबर आपल्या समाजाचाही विकास करेल, ही त्यांची भावना होती. आणि ज्योतिराव फुले हे आपल्या शालेय जीवनात अत्यंत अभ्यासू आणि करारी होते. परीक्षेत तर त्यांना उत्तम गुण मिळतच असत. पण ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत शाळेतल्या किंवा शाळा म्हणजे आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना शाळेत असल्यापासूनच त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. की मग आणि शाळेत असताना जसं आता प्राचार्य साहेबांनी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी रचला. तर शाळेत असताना
शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी वाचलं होतं. बुकर टी वॉशिंग्टन यांचं चरित्र अभ्यासलं होतं. मार्टिन ल्युथर, पहा तो काळ कुठला होता. आज 21व्या शतकात आपण आहोत. हे सगळं आपल्याला एका क्लिकवर इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण हा तो काळ नाहीये, इंटरनेटचा काळ. विद्यार्थी मित्रांना मला विशेष करून सांगायचंय की हा काळ किती वर्षापूर्वीचा आहे पहा. या कालखंडामध्ये इंटरनेट एका क्लिकवर सगळं, टेलिग्राम, इंस्टाग्राम काहीही नव्हतं, व्हॉट्सअप, फेसबुक काहीही नव्हतं. आणि या ठिकाणी जर म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्या काळात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलंय, वॉशिंग्टन यांचं चरित्र वाचलंय, मार्टिन ल्युथर म्हणजे समाज क्रांती ज्यांनी केलेली आहे त्यांचं चरित्र त्यांनी अभ्यासलेलं आहे. आणि सगळ्यात त्यांच्यावर जास्त प्रभाव कुठल्या ग्रंथाचा पडला तर राईट्स ऑफ मॅन हे थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावर आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे बघा की आणि त्यांना विद्यार्थी दशेत हेही समजलं होतं की माझं मन सुदृढ आहे, मी अभ्यास जसा करतो तसंच माझं शरीरही सुदृढ असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लघुजींकडे ते शारीरिक कौशल्याचे धडे पण घेतले. शारीरिक सुदृढ शरीर सुदृढ कसं ठेवायचं हे पण त्यांनी त्या काळात आत्मसात केलं. आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांचं कार्य तेव्हा आजूबाजूला ते पाहत होते. पाश्चात्य शिक्षण, पाश्चात्य विचार आजूबाजूला होते. आणि या सर्व गोष्टींचा प्रभाव इतका पडला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर की त्यांनी पुढे जाऊन सगळ्या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला. पुन्हा काही बंड त्यांच्या विद्यार्थी दशेत त्यांनी तेव्हा काही बंड झाली होती, जसं की उमाजी नाईकांचं 1826 मधलं बंड होतं, पुणे जिल्ह्यातलं कोळ्यांचं बंड होतं. ही बंड कशासाठी होती? ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्यासाठी होती. या बंडांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे काय? स्वातंत्र्य, लोकसेवा, लोककल्याण, धर्मसत्तेतल्या चुकीच्या बाबींना विरोध या अनुषंगाने त्यांच्या कार्याची बीज इथं बाल्यावस्थेत आणि शाळेत असतानाच रोवली गेली होती. नंतर ज्योतिराव थोडे मोठे झाले. मग काय झालं? एक त्यांचा मित्र होता, ब्राह्मण जातीतला होता तो. त्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांना आमंत्रण होतं. महात्मा फुले गेले होते तिथे. सर्व मित्रमंडळी होती आणि लग्नाची मिरवणूक चाललेली होती, वरात चाललेली होती. तेव्हा त्या तिथं काही ब्राह्मण मंडळींनी, तो काळ वेगळा होता. तो काळ भारतीय संविधानाचा काळ नाहीये. तेव्हा त्या काळात एकतर स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, आपल्याला स्वातंत्र्यही मिळालेलं नाही. जाती व्यवस्थेची बंधनं इतकी कडेकोट होती की बेटी व्यवहार लांबच रोटी व्यवहार पण होत नव्हता. म्हणजे या पार्श्वभूमीवर एक त्या मिरवणुकीत ते चाललेले आहेत. तर 2-4 असे सनातनी जे लोक असतात त्यांनी ते बघितलं आणि म्हणाले, अरे आमच्या समाजाची, ब्राह्मण समाजातल्या लग्नात हा बहुजन समाजाचा मुलगा इथे कसा? त्यांना अतिशय अपमानित केलं महात्मा फुले. आता कारण काय? मित्र आहे बघा. कसं आहे कारण काय? अपमान करायचं काहीच कारण नाहीये. कारण कुठल्या जातीत जन्म घ्यायचा, कुठल्या धर्मात जायचं हे आपल्या ह्याच्यात नाहीये, हातात नाहीये. पण तरीही त्या काळची सामाजिक परिस्थिती पहा कशी भयानक आहे की त्यांचा अतिशय अपमान केला. त्यांना म्हणे, तुम्ही कशाला इथे, काय काय काम आहे तुमचं, कशाला आमच्या मिरवणुकीत तुम्ही सहभागी झालात? आणि खूप म्हणजे हा खालच्या जातीतला मुलगा आहे हे जे त्यांना संबोधलं गेलं तिथं, या प्रसंगातून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या प्रसंगातून त्यांना पुढे जाऊन त्यांनी ठरवलं की या सगळ्या थोतांडगिरीच्या विरोधात आपण आवाज उठवायचा. आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की म्हणजे ही वागणूक बहुजन समाजातल्या मुलांना होतीच. जाती व्यवस्थेची उतरण, हायरार्की ठरलेली होती, पेट्रियार्की जबरदस्त होती. आणि अशा या सगळ्या सामाजिक पार्श्वभूमीच्या अनुषंगानं महात्मा फुले यांच्या मनावर जो परिणाम झाला, ह्या अपमान त्यांना तो सहन झाला नाही आणि तिथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण तिथं तर नव्हतं. शिक्षणाच्या बाबतीत सगळी परिस्थिती बिकटच होती. मग त्यांनी हळूहळू म्हणजे त्यांचं जसं शिक्षण झालं आणि शिक्षणात ते अत्यंत हुशार अभ्यासू होते. ते जर सरकारी अधिकारी झाले असते तर भरपूर गलेलठ्ठ पगार घेऊन त्यांचं मस्त चाललं असतं व्यवस्थित. पण एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की ही जी थोर चरित्र आहेत, हे जे महान व्यक्ती असतात, या महान व्यक्ती एका दिवसात महान होत नाही. तर त्याला त्यागाची त्यांची त्याग करण्याची प्रवृत्ती असते.
जर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींचं शिक्षण सुरू केलं नसतं, जर सावित्रीबाईंनी त्या काळात मुलींना शिकवलं नसतं, जर ह्या दोघांनी फक्त आपला घर संसार असाच विचार केला असता, तर आजच्या काळात आपण जे चित्र पाहतोय महाराष्ट्राचं ते दिसलं नसतं. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई सुद्धा असं जर म्हणाल्या असत्या की मीच एकटी दगडगोटे शेणगोटे का खाऊ, नाही म्हणाल्या. तसाच कर्मवीर अण्णांचं आणि रयत माऊली लक्ष्मीबाईंचं आयुष्य आहे. पुढे जाऊन कर्मवीर अण्णांनी हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधकी विचार घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. त्या कार्यात सुद्धा या दोघांनी निस्वार्थपणे, वहिनींनी आपले सगळे दागिने दिलेले आहेत. म्हणजे काय, ही मोठी माणसं असतात, ही जी श्रेष्ठ असतात, यांचं कार्य जे श्रेष्ठ असतं ते कार्य ते त्यांच्या त्यागावर आधारलेलं असतं आणि ते कधीही स्वार्थाचा विचार करत नाही. तसंच मग त्याच पद्धतीनं महात्मा फुले यांनी काय केलं, आपले मित्र सदाशिवराव गोवंडे, ते शाळेपासूनचे, लहानपणापासूनचे त्यांचे मित्र, ते आणि त्या दोघांना की हे सगळं चित्र एकंदरीत त्यांच्या लक्षात आलं, त्या काळात देशात काय चाललेलं आहे, हे सगळी एकंदरीत परिस्थिती लक्षात आल्यानंतर ती परिस्थिती आपल्याला बदलायची आहे हे या दोघांनी ठरवलं. मग त्यांनी काय केलं की अमेरिकन तेव्हा शाळा नव्हत्या का, शाळा होत्या, पण त्या कुणाच्या होत्या, मिशनरी लोकांच्या होत्या. मग यांनी अमेरिकन मिशन मधल्या मिस फेरार बाईंच्या शाळेला त्यांनी भेट दिली. मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या याविषयी ज्योतिबा फुले म्हणतात एका ठिकाणी की माझ्या देश बांधवांपैकी महार, मांग, चांभार हे या जातीतील बंधू हे दुःख आणि अज्ञान यात साप बुडाले. पूर्ण विचारांती माझं असं मत झालंय की पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची आवश्यकता अधिक आहे. का तर स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षात जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बीज असतात. आणि अशा विचारात मी असताना अहमदनगर येथील अमेरिकन मिशन मधील मिस फेरार या बाईंनी चालवलेली शाळा मी एका माझ्या मित्रासमवेत पाहिली. ज्या पद्धतीनं त्या मुलींना शिक्षण देण्यात येत होतं ते मी पाहिलं आणि ते मला आवडलं. पद्मभूषण डॉक्टर धनंजय कीर यांनी आमच्या समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले या ग्रंथामध्ये हा संदर्भ दिलेला आहे. हिंदुस्थानात त्या काळात स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं होतं हे या दोन मित्रांजवळ मिस फेरार मॅडमनी बोलून दाखवलं आणि त्याचं त्यांनी खंत व्यक्त केली. आणि त्याच्यानंतर काय झालं पहा की हे सामाजिक कार्य शिक्षणाच्या माध्यमातून सुरू झालं, कारण शिक्षण हेच सर्व सामाजिक सुधारणांचं प्रवेशद्वार आहे. आणि मग 1948 मध्ये मुलींची शाळा बुधवार पेठेत खेडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. ते आपल्या विचारांवर ठाम होते. सामाजिक परिवर्तनाचा मेरुदंड त्यांचा होता आणि निधिध्यास की एक आपण ठरवलं की हे चित्र आपल्याला बदलायचंय तर सातत्यानं त्यासाठी काहीतरी करत राहिलं पाहिजे आणि अभिनव आणि अपूर्व कार्य यांनी केलेलं आहे. मग त्याच्यानंतर पुढे काय झालं, 17 सप्टेंबर 1851 ला रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली. 15 मार्च 1852 ला वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा काढली. अशा पद्धतीनं मुलींना जर शिक्षण दिलं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, की मुलगी शिकली तर ती दोन्ही घरात सासर माहेर प्रगती करेल. आणि त्या बघा हा कालखंड, आता आपण बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतोय, आता ह्या काळात 21व्या शतकात हा काळ खूप जुना आहे. 1851 म्हणजे किती शतक जुना आहे पहा. आणि 19व्या शतकाच्या आरंभी हे जे कार्य झालेले आहे, आता आपण 21व्या शतकात आहोत. म्हणजे काय की हा सामाजिक क्रांतीचा आरंभ त्यांनी केलेला आहे. आणि एतद देशीयांची ही पहिली शाळा, मुलींची जी शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली ती कुणासाठी होती की बहुजन समाजातल्या मुली, महार मांगांच्या मुली शिकाव्यात हे त्यांचं त्याच्यामध्ये मुख्य हेतू त्याच्यामध्ये होता. की फक्त उच्चभ्रू लोकांच्या मुली नाही तर की ज्यांना समान संधी नाकारलेल्या आहेत, धर्माच्या नावाखाली नाकारलेल्या आहेत, कधी सामाजिक स्थितीच्या नावाखाली नाकारलेल्या आहेत. आणि ही हायरार्की ही सगळी तोडायची आहे. तर ह्या सगळ्याला पहिल्यांदा शिक्षण हे, आणि तेही मुलींचं शिक्षण, आणि तेही बहुजन समाजातल्या मुलींचं शिक्षण पहा किती. आणि आपल्याला माहितीये की ज्योतिरावांच्या शाळेची शिकलेली विद्यार्थिनी मुक्ता साळवे
तिचा निबंध पण प्रसिद्ध आहे. 14 वर्षाच्या मांग मुलींना तो जो निबंध लिहिलाय तो पाहता ज्योतिबांच्या अध्यापनातली वैशिष्ट्य कळून येतात. ती काय लिहिते पहा, की इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा आणि आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालवलेला होता. त्या समयी महार अथवा मांग यातून कोणी तालीमखान्यातून पुढे गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर विद्या शिकायची मोकळी कुठून मिळणार? कदाचित कुणाला वाचता आलं आणि ते जर बाजीरावाला कळलं तर तो म्हणे की हे महार मांग असून वाचतात. तर ब्राह्मणांनी त्यांना काय दप्तराचं काम देऊन त्यांच्याऐवजी धोक्या बगलेत मारून विद्वांच्या हजामती करत फिरायचं काय, असं बोलून तो त्यास शिक्षा करी. म्हणजे हे विचार बघा, त्या 14 वर्षाच्या मुलीने हे जे विचार मांडलेले आहेत ते विचार कसे आहेत की त्या काळची स्थिती ते रेखांकित करतात. आणि तिच्यात जाणीव झालीये की ही भेदाभेदाची जर भिंत फोडायची असेल तर शिकून परिवर्तन घडून आणणं हे किती गरजेचं आहे. तो स्त्रियांना आणि त्यातही शूद्र स्त्रियांना शिकवणं याची क्रांतिकारी सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. आणि पुणे हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता तेव्हा ते तिथेही शाळा सुरू केली. प्रचंड विरोध झाला, सनातन्यांचा प्रचंड विरोध झाला. आणि आता ह्या शाळेमध्ये खालच्या जातीतल्या मुली येतात, बहुजन समाजातल्या मुली येतात, म्हणून तिथं शिकवायला शिक्षक मिळेना. मग ज्योतिरावांनी अजून एक क्रांतिकारी पाऊल उचललं. त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिल्यांदा शिकवलं आणि नंतर त्यांना त्या मुलींच्या शाळेत शिकवायला पाठवलं. किती मोठा क्रांतिकारक ही बाब आहे पहा. म्हणजे आणि सावित्रीबाईंनी सुद्धा पहा किती म्हणजे त्यांना किती कष्ट पडले असतील. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की कष्ट घेतल्याशिवाय पुढे काही नाहीये. सावित्रीबाईंना जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांना फार काही शिक्षणाचं काही ओढी वगैरे नव्हती, पण महात्मा फुलेंनी त्यांना शिक्षणाचे संस्कार दिले, त्यांना शिकवलं आणि नुसतं शिकवून थांबले नाहीत तर त्या मुलींना शिकवायला जायचं. आता तर मोठा गहजबत झाला की एक ब्राह्मणेतर बाई शिक्षण घेते, ही तर पहिली मोठी गोष्ट झाली की मग ती शिकली तर आता ज्या खऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण झाकून ठेवलेल्या आहेत सनातन्यांनी त्या आता उघड होतील ही भीती. पुन्हा त्या म्हणजे सावित्रीबाई शूद्रांच्या मुलींना शिकवतात ही गोष्ट तर अजिबात न झेपणारी. एक तर ब्राह्मणेतर बाई शिकवते, पुन्हा ती शूद्रांच्या मुलींना शिकवते. मग ते सावित्रीबाईंना त्यांनी वेगळ्या प्रकारांनी त्रास दिला. तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहितीये. त्यांच्या अंगावर चिखल घाण दगड फेकायला लागले. हे म्हणजे भारतातील आद्य स्त्री शिक्षिकेची ही अवस्था आहे. पण सावित्रीबाई जराही डगमगल्या नाही, महात्मा ज्योतिराव फुले जराही डगमगले नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, आज आपल्यावर थोडस जरी संकट आलं तरी आपण किती गोंधळून जातो. साधा आपला फोन चालेनासा झाला तर आपल्याला कसं होतं. म्हणजे इतके मोठे संकटाचे पहाड यांनी झेपवले, म्हणून आज तुम्ही आम्ही इथं आहोत, म्हणून आज आपण शिकलोय. या सनातनी लोकांनी काय केलं, मग पुढचं आणखी एक पाऊल उचललं. गोविंदरावांना भडकवून दिलं. गोविंदराव म्हणजे कोण? महात्मा फुले यांचे वडील. त्यांनी सांगितलं लोकांनी, या ब्राह्मण लोकांनी, सनातनी लोकांनी काय की तुमचा मुलगा आणि सून काय करतायत, धर्म बुडवायचं काम करतायत. तुम्ही तुमच्या मुलांचं काम थांबवा, तुमच्या मुलाला थांबायला सांगा. हे सगळे अनाचार आहेत, ह्याच्यामुळे धर्म बुडेल, ह्याच्यामुळे पृथ्वी बुडेल, ह्याच्यामुळे फार मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जायला लागेल. हे काम ताबडतोब थांबलं पाहिजे. शिक्षणासारखं पवित्र काम, पहा परिस्थिती कशी आहे, शिक्षणासारखं पवित्र काम थांबलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय सांगितलं गोविंदरावांना की तुम्ही ह्या मुलाला हे काम थांबवायला सांगा. तसं मग गोविंदराव कसे होते, गोविंदराव एकदम आजच्या भाषेत म्हणायचं तर स्ट्रेट फॉरवर्ड होते, कुणालाही दुखावणारे नाही. ही एक आपली जी परंपरागत जी पद्धत चालू आहे ती पुढे कॅरी फॉरवर्ड अशा पद्धतीत. म्हणजे ते त्यांना ते खरं वाटलं की नको, लोकांना जर त्रास होतोय तर सांगूया आपण आपल्या मुलाला, असं म्हणून त्यांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुलेंना. काय म्हणाले ते त्यांना, एकतर शाळा तरी सोड, नाहीतर घर तरी सोड. मग याच्यावर मात्र ज्योतिरावांनी जे उत्तर दिलं ते फार बाणेदार आहे. ते काय म्हणाले, मजवर मरण ओढावले तरी मी माझे हे कार्य सोडणार नाही. घर सोडीन मी, पण माझं हे कार्य मी सोडणार नाही.
कारण हे बघा, जेव्हा आपल्याला पूर्ण खात्री असते की आपण घेतलेलं अंगीकारलेलं कार्य हे समाजासाठी उपयोगी आहे, आपण स्वीकारलेलं हे कार्य ह्याच्यातून खूप जणांना भविष्याची वाटचाल त्यांची सुखकर होणार आहे, हे ठाम असेल तर मग जसं संत तुकाराम म्हणतात की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, की जेव्हा लोक काय म्हणतात याच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. जेव्हा व्हेन वी आर राईट तेव्हा लोक काय म्हणतात डझंट मॅटर. हे त्यांनी तिथं बघा किती मोठं उदाहरण आहे. दुसरा एखादा मुलगा म्हणाला असता, अरे बापरे मला घराच्या बाहेर जायला लागेल का, मग मी कसं चालू, माझी फॅमिली काय होईल, माझ्या फॅमिलीचं नको नको, पेक्षा मी हे काम सोडून देतो, काय करायचंय मला, 4 लोक शिकतील नाही तर नाही शिकतील, असा विचार त्यांनी बिलकुल केलेला नाहीये कधी. आणि म्हणूनच ही मोठी माणसं जी मोठी होतात त्याचं कारण हे आहे. मग ज्योतिराव आणि सावित्रीबाई दोघांनी घर सोडलं आणि पण आपलं कार्य थांबवलेलं नाही. मग त्याच्यानंतर मात्र स्वतःच्या परिवाराची उपजीविका चालवायची, उदरनिर्वाह चालवायचा आणि पुन्हा समाजासाठी झोकून देऊन काम करायचं, अशी दुहेरी कसरत सुरू झाली. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून सुधारणा, शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा फुले यांनी कार्य केलंच, पण महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य बहुआयामी आहे, त्याला मल्टी डायमेन्शनल काम आहे ते. की मग त्यांनी विधवा पुनर्विवाह केला, शेणवी विधवा आणि विधूर यांचा विवाह, त्या काळ तो आहे. आता 21व्या शतकात विधवा पुनर्विवाह होतो, आता तेवढी परिस्थिती कशी राहिलेली नाही. अजून काही ठिकाणी परंपरागत पद्धती चालीरीती सगळं चालू आहे, पण तरी तो फरक पडलेला आहे. परंतु विधवा पुनर्विवाह करणं त्या काळात खरंच चॅलेंजिंग होतं आणि शेणवी विधवा आणि विधूर यांचा विवाह त्यांनी लावलेला आहे. पुन्हा आणखी एक त्याही पुढे म्हणजे मुलींचा शिक्षणाबरोबर आपल्याला शिक्षणाच्या बरोबर समाजाचा बहुआयामी विकास करायचा आहे, तर समाजात असलेल्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या दूर करायच्या, त्याचा समूळ नायनाट करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग बालहत्या प्रतिबंधक गृहाचं काम तर त्यांचं एकदम क्रांतिकारक काम आहे. पहा तेव्हा परिस्थिती कशी होती की स्त्रीला एकतर स्वातंत्र्य नव्हतं, स्त्रीवर घरातलेच कुणीतरी किंवा तिच्या ओळखीचेच कुणीतरी, विधवा स्त्री विशेष करून, तिच्यावर अत्याचार करायचे, शारीरिक अत्याचार, त्याची तिला तक्रार करायला जागा पण नसायची, त्यातून गर्भारपण यायचं, मग गर्भारपण आलं, विधवेला दिवस गेले की पुन्हा चर्चेचा विषय व्हायचा, मग या सगळ्याला समाजाचा विरोध असायचा आणि मग अशा विधवांना एकतर आत्महत्या करायला लागायची, नाहीतर दुसऱ्या पद्धतीनं त्यांचं जीणं नकोसं करायचे हे लोक. मग आणि काही वेळेला त्या विधवांची काहीही चूक नसताना त्यांच्यावर हे गर्भारपण यायचं. मग अशा महिलांचं काय करायचं, तर हा किती मोठा धाडसी निर्णय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घेतला. त्यांनी काय केलं की अशी भित्तीपत्रक, वॉलपेपर म्हणजे जे काय म्हणूया अशा प्रकारचे पॅम्पलेट्स काढले आणि ते भिंतींवर पुणे शहराच्या भिंतींवर लावले. काय लिहिलं होतं त्याच्यावर, विधवांनो इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षित बाळंत व्हा, तुम्ही आपलं मूल न्यायचं किंवा इथं ठेवायचं हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील, त्या मुलांची काळजी हा अनाथ आश्रम घेईल. म्हणजे बघा काळ कुठला आहे, 200 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि बालहत्या प्रतिबंधक गृह, त्याला बालहत्या प्रतिबंधक, की यातून जी हत्या व्हायची, भ्रूण हत्या व्हायची, ही भ्रूण हत्या त्यांनी थांबवलेली. आणि सावित्रीबाईंनी स्वतः त्या विधवांची बाळंतपण केलेली आहे. आणि त्यातलीच एक विधवा काशीबाई, तिचा मुलगा, त्याला नाव दिलं ह्या फुले दंपतींनी यशवंत, आणि पुढे जाऊन तो डॉक्टर झाला. आणि हा मुलगा यशवंत याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलं. ही गोष्ट इतकी सोपी नाही, समाजाच्या विरोधात जाऊन एक, पण हे कार्य चुकीचं होतं का, अजिबात नाही, कार्य चुकीचं नव्हतं, पण त्या काळची परिस्थिती विचारात घेतली तर हे खूपच मोठं धाडस होतं. आणि हे धाडस फुले दंपतींनी दाखवलेलं आहे. म्हणजे ही जी मोठी माणसं होतात, लोक महान व्यक्ती महान का होतात, तर ते हे धाडस असतं, त्यांच्यात धाडस असतं, निधिध्यास असतो, सांस्कृतिक म्हणजे मूल्य ते जपतात, मूल्य ना महत्व देतात. हा, मग आता आणखी एक म्हणजे ज्योतिराव फुले यांचे विचार आपण त्यांना क्रांतिकारक का म्हणतो, बघा अजून एक दुसरा संदर्भ असा आहे की जेव्हा महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना अपत्य नव्हतं हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यांना जेव्हा मूल होत नव्हतं, अपत्य होत नव्हतं, तेव्हा
घरातले आणि आजूबाजूचे सगळे म्हणायला लागले, इव्हन त्यांचे वडील पण म्हणायला लागले ज्योतिराव फुलेंना की तू दुसरं लग्न कर बाबा, आता काय तुला सावित्रीबाईंपासून मूल होत नाहीये, तू दुसरं लग्न कर. मग महात्मा फुलेंनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर कसं आहे की ते त्यांनी प्रतिप्रश्न केला या लोकांना की माझ्यात दोष नसेल कशावरून, माझ्यात दोष नसेल कशावरून स्त्रीला मूल होत नाही म्हणून तिचा दुसरा विवाह तुम्ही करून द्याल का? म्हणजे आजच्या काळात सुद्धा आपण बघतो की ह्या गोष्टीवरून मूल होत नाही म्हणून स्त्रीचा कितीतरी प्रकारांनी छळ होतो. पण जेव्हा तो काळ जुना काळ आहे तेव्हा अशा पद्धतीनं प्रतिप्रश्न करणं की माझ्यात दोष नसेल कशावरून, जर माझ्यात दोष निघाला तर तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न करून द्याल का, हा प्रश्न त्या काळात विचारणं किती क्रांतिकारक होतं पहा. आणि नंतर मग वडिलांची ही इच्छा काही ज्योतिरावांनी पूर्ण केलेली नाहीये आणि त्यांना मग वडिलांची ही इच्छा होती पण वडील नंतर आजारी पडले तरीही महात्मा फुलेंनी ही काही इच्छा त्यांची पूर्ण करू शकले नाहीत ते, आणि त्यातच वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ अपंग लोकांना महात्मा फुलेंनी भोजन दिले की कावळ्यांना पिंड अर्पून मृतांना सद्गती मिळते याच्यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता त्या काळात. आज आपण ह्या पद्धतीनं चालतो की अनाथ अपंग लोकांना भोजन देतो आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ, विद्यार्थ्यांना पुस्तक आणि वस्तू देतो, तसं त्यांनी त्या काळात केलेलं आहे. आणि वर्ष श्राद्धा दिवशी सुद्धा त्यांनी गोरगरिबांना भोजन दिलंय, विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटलेली आहेत. म्हणजे कावळ्यांना पिंड अर्पून मृतांना सद्गती मिळते याच्यावर विश्वास नसणं हा आहे बुद्धिप्रामाण्यवाद, हा आहे विवेकवाद. आणि बुद्धिप्रामाण्य आणि विवेक हातात हात घालून जिथं चालतात तिथं प्रगती नक्कीच होते. आता त्या काळात सुधारलेल्या या शब्दाचा अर्थ वाईट अर्थाने घ्यायचे लोक. आपण आजच्या काळात सुधारलेला म्हणजे काय चांगलं म्हणतो ना, चांगल्या अर्थाने घेतो आपण. हा सुधारलेला म्हणजे त्या काळात बिघडलेला की म्हणजे हा काय, हा पुणे मुंबई शहरात सुधारलेला या शब्दाचा अर्थ हा जातीचं आचरण मोडणार, जातीला महत्व देणार नाही, मद्य मांस खाणार, मोकळेपणानं बोलणार सगळ्यांशी. हा म्हणजे त्या काळात पतीनं पत्नीशी बोलणं दिवसा डोळ्या सगळ्या समवेत समोर हा पण अपराध मानला जायचा असा तो काळ होता. म्हणजे पत्नीशी सुद्धा बोलताना बंधनं होती समाजाची, हा तो काळ होता. आणि या शहरात या जातीचं आचरण मोडणार म्हणजे सुधारलेला म्हणजे हा असा वागणार असं त्याचं ते स्वरूप केलेलं होतं. मग या आणि महात्मा फुलेंना ही सुधारणा जी अपेक्षित होती ती समाजातली म्हणजे आम्ही हिंदीमध्ये त्याला आमूलचूर परिवर्तन म्हणतो, बुनियादी परिवर्तन म्हणतो की मुळासकट हे उकडून टाकायचं होतं त्यांना. ही जी ऱ्हासाची बीज ज्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये रोवली गेली होती ती त्यांना समूळ त्याचं उच्चाटन करायचं होतं. आणि याचा परिणाम काय झाला, आता पुढे जाऊन आपण सार्वजनिक सत्य धर्म त्यांचा आणि सत्यशोधक विचार काय आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यामुळे तर फारच खळबळ उडाली त्या काळात आणि प्रतिगामी मंडळींना ते काही त्यांचं कार्य सहन होईना. मग त्यांनी काय केलं म्हणजे त्यांच्यावर हल्ला करायला माणसं पाठवली. किती वाईट आहे बघा. म्हणजे एखादा माणूस म्हणजे ह्या हत्या या विवेकवादाची ही हत्या असते. विवेकवादाची हत्या करण्याचा प्रयत्न कुणीही केला तर तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. प्रतिगामी मंडळींनी काय केलं, ज्योतिरावांच्या आयुष्याचा शेवट करायचं ठरवलं. पैसे देऊन त्यांनी 2 मारेकरी तयार केले. त्यातला एक होता रामोशी रोढे, दुसरा होता धोंडीराम कुंभार. ज्योतिरावांना मारायला हे 2 जण आले. ज्योतिरावांनी त्यांना विचारलं की अरे तुम्ही आलात मला मारायला, ठीक आहे. ते ज्योतिराव तिथं सुद्धा विचलित झालेले नाही. विचार करा मुलांनो, जेव्हा आपल्यावर संकट येतं साधंसं छोटंसं ठेच जरी आपल्याला लागली तरी आपण त्याचा किती बाऊ करतो. इथं तर प्राणावर बेतलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत ज्योतिराव शांतपणे त्या मारेकऱ्यांना विचारतात की यातून तुमचा काही फायदा होणार आहे का? ते म्हणाले हो, आम्हाला प्रत्येकी 1,000 रुपये मिळणार आहेत. 1000 रुपये त्या काळातले, आता लाखाच्या हिशोबाने चालूया आपण. म्हणजे त्या दोघांना 1000 रुपये मिळणार होते ह्या कामासाठी. म्हणजे त्यांना हे कळत नव्हतं की आपण 1000 रुपये घेऊन किती चुकीचं काम करतोय हे त्यांना कळत नव्हतं. म्हणून ते मारायला आले होते महात्मा ज्योतिराव फुलेंना. तर त्याच्यावर ज्योतिरावांचं उत्तर आहे काय, अरे वा, माझ्या मृत्यूनं जर तुमचा फायदा होणार आहे का, तर हे घ्या माझं डोकं. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात
मी सद्भाग्य आणि धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावरून सुरी फिरवायची का? बघा किती मार्मिक प्रश्न. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना, मारा मला, हे घ्या माझं डोकं, मी तयार आहे. कारण माझ्या आयुष्याचं ध्येयच ठरलेलं आहे गरिबांची सेवा. माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलेलं आहे दीनदलित पतितांची सेवा, त्यांना चांगलं जीवन देणं. आणि माझ्या मरण्यानं तुम्हाला 1000 रुपये मिळून तुमचं जीवन जर सार्थकी लागणार असेल तर हा मी मरायला तयार आहे. केवढं धारिष्ट पाहिजे हे सांगायला. आता साधी कुणकुण जरी आपल्याला लागली, काही दुसरं की आपल्या जीवावर बेतणार आहे असं जर सांगितलं कोणी 5 मिनिटं तुम्हाला, की आता तू सावध राहा, आता तुझ्या जीवावर बेतणार आहे, तर आपण किती गडबडून जाऊ, किती गोंधळून जाऊ. पण त्याच्यावर समोर मारेकरी दिसतात, ते घेऊन आलेत कुऱ्हाडी, मारायला आलेत. आणि अशा परिस्थितीत पण त्यांनी जे उत्तर दिलंय, पाणेदार उत्तर दिलंय महात्मा फुले यांनी. खरंच म्हणजे किती माणसं कशी ग्रेट असतात, महान असतात ते पहा. की चला आटपा आता लवकर, माझं आयुष्य तर दलितांकरताच आहे, कसं झालं तरी माझ्या मरणानं सुद्धा गरिबांचंच हित होत आहे. हे जेव्हा ऐकलं त्या मारेकऱ्यांनी, ते खडबडून जागे झाले. त्यांना खूप असं मनाला लागलं, अरे आपण किती चुकीचं काम करत होतो असं त्यांना वाटलं. मग त्यांनी माफी मागितली महात्मा फुलेंची. आणि नंतर हे दोघंही महात्मा फुलेंचे अनुयायी झाले. ज्योतिरावांच्या रात्रशाळेत शिकू लागले. रोढे ज्योतिरावांचा शरीर रक्षक बनला. आणि धोंडीराम कुंभार पुढे शिकून तो पंडित झाला. सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ झाला. वेदाचार नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. किती ताकद आहे विचारांमध्ये पहा. कारण हेतू स्वच्छ आहे, हेतू निर्मळ आहे, प्रामाणिक आहे. म्हणून जेव्हा आपला हेतू प्रामाणिक असतो तेव्हा कुठलीही संकट जरी आली कितीही, तरीही अशी बाजूला होतात. मग तेव्हा मग दारूबंदीचं कार्य असो, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचं कार्य असो, प्रत्येक कार्यामध्ये ज्योतिराव फुले यांनी झोकून देऊन काम करणं ज्याला म्हणतात ते केलेलं आहे. म्हणजे आजच्या काळात ह्यातल्या काही गोष्टी आपल्याला त्याचा रिलेव्हन्स मध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे विधवा पुनर्विवाह असेल किंवा मुलींचं शिक्षण असेल, हे आजच्या काळात ह्याचे संदर्भ बदललेले आहेत. पण त्या काळातल्या संदर्भानुसार जर पाहिलं तर हे महात्मा फुले यांचं आता आपण सत्यशोधक समाज त्यांनी कसा स्थापन केला आणि का केला याची चर्चा करूया. की 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. म्हणजे सत्यशोधक समाजाला आता पुढच्या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. बरं विद्यार्थी मित्रांनो, 150 वर्षापूर्वी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना. काय विचारांची ताकद होती पहा, कसे विचार होते त्यांनी. त्या तिथं काय शूद्र आणि अतिशूद्र यांची ब्राह्मण पुरोहितांकडून होणारी पिळवणूक बंद करणं आणि त्यांना त्यांच्या मानवी हक्कांची आणि अधिकारांची शिकवणूक देणं, ब्राह्मणी शास्त्रांचा आणि मानसिक धार्मिक गुलामगिरीतून, शास्त्रांच्या गुलामगिरीतून, मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणं, हे सत्यशोधक समाजाचं ध्येय धोरण आहे. आता म्हणजे सत्यशोधक समाजाचे विचार काय आहेत की सर्व मानव प्राणी एकच आहे. मग तो कुठल्याही जातीत जन्मू देत, कुठल्याही धर्मात जन्मू देत, तो सर्वांच्या दृष्टीने तो समान आहे, एकच आहे. हा म्हणजे सगळे ही एकाच निर्मिकाची लेकरं आहेत. निर्मिकाची परमेश्वराची उपासना करताना पुरोहितांची गरज नाही. मध्यस्थ कशाला पाहिजे तुम्हाला? मध्यस्थाची गरज नाही. म्हणजे पूजा करायची आहे तुम्हाला तर त्याला पुरोहित मध्ये कशाला पाहिजे? तुम्ही स्वतः करा. परमेश्वराची उपासना तुम्हाला करायची आहे, नामस्मरण करा. म्हणजे जी कर्मकांड आहेत आणि ही लोक काय करायची, कर्मकांड करणारी, पौरोहित्य करणारी, त्या भोळसट लोकांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सांगायची की अरे ही पूजा घातलीस तर तुझं अमकं भलं होईल. हा मग त्याच्यासाठी त्याला सांगायचे की त्याला पूजेचं साहित्य हे लागणार आहे, दक्षिणा एवढी असणार आहे. आणि मग हे सगळं करताना तो मला साहित्याच्या संदर्भात मी जेव्हा बोलेन महात्मा फुले यांच्या तेव्हा हा उल्लेख पुन्हा येईल. मग हे या पद्धतीनं सगळं चालायचं. आणि मग सत्यशोधकी तत्व काय होती ह्याला विरोध होता सत्यशोधकांचा. दारूबंदी, सक्तीचं शिक्षण हे त्यांनी केलं. जातीभेद आणि मूर्ती पूजेचा कडाडून विरोध केला. आणि सगळे मनुष्य बांधव आहे हे सगळ्यात महत्वाचं. आणि या सत्यशोधक समाजाच्या केंद्रस्थानी कोण आहे? सामान्य शेतकरी आहे, सामान्य कामगार आहे, विवेकवाद याच्या केंद्रस्थानी आहे. मग सत्यशोधकी पद्धतीनं विवाह,
हे पण त्याच्यामध्ये आलं की पहिला विवाह सत्यशोधकी पद्धतीचा महात्मा फुलेंनी लावला. सीताराम आबाजी आल्हाट आणि राधाबाई ज्ञानोबा निंबाळकर यांचा तो विवाह होता. आणि हा विवाह सत्यशोधकी विवाह, मी पण काही सत्यशोधकी विवाह आजच्या काळात पण होत आहेत ते अटेंड केलेले आहेत मी स्वतः सुद्धा. म्हणजे ती पद्धत इतकी चांगली आहे पहा की त्या विवाहामध्ये भटजी शिवाय विवाह आहे. तिथं गुरुजींची गरज नाही, भटजीची गरज नाही. ते आपल्या वधू आणि वर शपथा घेतात एकमेकांचा लाईफ लॉंग एकमेकांबरोबर राहण्यासाठी, जीवनसाथी बनून राहण्यासाठीच्या त्या शपथा आहेत. आणि सचोटीनं राहणं, नैतिकतेनं राहणं याच्या बाबतच्या त्या शब्द आहेत. आणि मग पुन्हा त्याच पद्धतीनं दुसरा विवाह त्यांनी केला सत्यशोधकी पद्धतीनं की 25 डिसेंबर 1873 रोजी हा विवाह झाला. ज्योतिरावांच्या दुकानात एक मुलगा काम करत होता, त्यांचा तो नातलगच होता आणि त्याचा हा विवाह होता. ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे आणि काशीबाई नारायणराव शिंदे यांचा हा विवाह सत्यशोधक पद्धतीने 7 मे 1874. कालखंड बघा काय आहे. आज आपण रजिस्टर्ड मॅरेज, कोर्ट मॅरेज, हे सगळं इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आजच्या काळात हे सगळं आहे, सुरू आहे, पण हा काळ जुना आहे. आणि तेव्हा ब्राह्मणांशिवाय विवाह, पुरोहिताशिवाय विवाह हे न झेपणारी गोष्ट होती. आणि ब्राह्मण आणि मग तिथल्या दैनिकांनी तत्कालीन ब्राह्मण पुरोहिताशिवाय हिंदू विवाह असं त्याचं बातमी दिली पेपरमध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांना सत्यशोधक समाजाला कंत्राटदार, महात्मा फुलेंचं कार्य एक की कंत्राटदारांचं पण ते कार्य करत होते, तो पुढे संदर्भ येईलच की तेवढे त्यांच्या ओळखीचे जे कंत्राटदार होते त्यांनी सत्यशोधक समाजाला आर्थिक सहाय्य केलं. कृष्णराव पांडुरंग भालेकर त्यांनी दीनबंधू साप्ताहिकाच्या माध्यमातून सत्यशोधक कार्याचा प्रसार केला. सत्यशोधक समाजाचे संस्थापक ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाचे ठराव प्रसिद्ध झाले. डॉक्टर धनंजय कीर यांनी या 3 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. सर्व माणसे देवाची लेकरे आहेत आणि देव त्यांचा आईबाप आहे. आईला भेटायला अगर बापाला प्रसन्न करायला ज्याप्रमाणे मध्यस्थाची गरज नसते, त्याप्रमाणे देवाची प्रार्थना करायला पुरोहित किंवा गुरु याची आवश्यकता नाही. बघा किती आहे की आपल्या आईबाबांना खुश करण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं मध्यस्थ लागतो का, आपल्याला नाही लागत. मग आपल्या आईबाबांची जितक्या सहजतेनं आपण जोडले जातो तितक्याच सहजतेनं आपण निर्मिकाशी जोडले जाणार, तितक्याच सहजतेनं आपण ईश्वराशी जोडू. मध्ये जो बिचवलिया आहे तो मध्ये बिचवलिया कशाला पाहिजे हा तो प्रश्न होता. आणि वरील तत्व कबूल असल्यास कोणीही सत्यशोधक समाजाचा सदस्य होऊ शकतो. आणि मग डॉक्टर उमेश बगाडे सर यांनी महात्मा ज्योतिराव फुले या ग्रंथात सत्यशोधक समाजाचं सभासदत्व स्वीकारल्यानंतर कोणत्या शपथा घ्यायला लागतात याचा उल्लेख केलाय. त्या 4 शपथा अशा आहेत की निर्मिकाशिवाय कोणत्याही देवतेचं पूजन करणार नाही. निर्मिक म्हणजे निर्माण करता, सृजन करता हा एक. त्याच्याशिवाय मग 33 कोटी देव आणि बाकीचे देव कुठल्याही देवतेची पूजा करणार नाही. निर्मिकाने सर्व मानव मात्रांना दिलेल्या मानवी हक्कांना बाधा आणणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा भाव बाळगणार नाही. तिसरं काय होतं, प्राणी हत्या करण्यामध्ये सहभागी होणार नाही आणि दारूचं सेवन करणार नाही. आणि चौथं महत्वाचं होतं, सत्यावर अढळ निष्ठा ठेवून वृद्ध, अपंग आणि लहान मुलांना मदत करेल आणि मुलांच्या शिक्षण प्रसारासाठी अविरतपणे कार्य करेल. ही चतुसूत्री सत्यशोधक समाजात आलेला प्रत्येक माणूस पाळत होता. आणि सांगायला विद्यार्थी मित्रांनो विशेष आनंद वाटतो की सत्यशोधक समाजाच्या परिषदेत काले इथं ही परिषद भरली होती, कराड जवळ सातारा जिल्ह्यामध्ये. पुन्हा सातारा जिल्ह्याचा क्रांतिकारक उल्लेख आला पहा. सत्यशोधक समाजाच्या परिषदेत 4 ऑक्टोबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. आणि मला खूप आनंद वाटतो की मी रयत शिक्षण संस्थेच्या पुण्यातल्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी इथे काम करते. आणि हे त्याच्याही म्हणजे आमच्या कॉलेजला महात्मा फुले यांचं नाव आहे आणि विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव आहे पहा. म्हणजे ह्या नावातच इतकी ताकद आहे. आणि
हे नाव आपल्याला जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्यामध्ये जी एक नैतिकतेची जाणीव होते किंवा जी समाज सुधारणेची जाणीव होते ती जाणीव फार महत्वाची आहे. आणि एक सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील आणि महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळ याबाबत लिहिताना डॉक्टर दिनकर मुरकुटे यांनी असं लिहिलेलं आहे की शेतकऱ्यास जोपर्यंत आत्मभान येत नाही तोपर्यंत त्यांची शोषणातून मुक्ती अशक्य आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या सर्वंकष मुक्तीसाठी प्रबोधनाचं हत्यार महात्मा ज्योतिराव फुले यांनी हातात घेतलं आणि शेतकऱ्यांचं प्रबोधन झाल्याशिवाय आणि त्यांना दुःस्थितीची कल्पना आल्याशिवाय ते स्वतंत्र होऊ शकणार नाही आणि ते स्वतंत्र झाल्याशिवाय त्यांच्या पायातील गुलामगिरी व शोषणाच्या बेड्या तुटणार नाहीत याची महात्मा ज्योतिराव फुले यांना कल्पना होती. आणि या सगळ्या संदर्भांचा आपण विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचं महत्व आणि हा सत्यशोधकी विचार आज सुद्धा आपण तो कृतीत आणू शकतो. आजच्या काळात सुद्धा तो अत्यंत प्रासंगिक आहे कारण आजच्या काळाची परिस्थिती बघितली तर पुन्हा आपण रिव्हर्स उलट्या दिशेने कधी कधी जातोय का असं वाटण्याचा हा काळ आहे. तर आपल्याला रिव्हर्स नाही जायचंय, आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला विवेकवाद घेऊन पुढे जायचंय आणि म्हणून ही जी तत्व आहेत ही आपण अंगीकारली पाहिजेत. आता आणखी एक मी ज्या पद्धतीनं म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य बहुआयामी होतं. म्हणजे खडकवासला तलाव बांधायची सरकारची जेव्हा योजना होती तेव्हा सरकारकडून या कामासाठी दगड पुरवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं, ठेका असतो, पण आज ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर असतात त्या पद्धतीनं त्यांचं काम नव्हतं. ते काय करायचे या निमित्तानं इंजिनियर्स यांच्याशी त्यांचे संबंध यायचे आणि कामगारांवर तिथं त्या कालव्यावर काम करणाऱ्या कामगारांना कशाचीही झळ पोचू नये याच्यासाठी महात्मा फुले कार्यरत असायचे. आणि तेव्हा काय व्हायचं हे उच्चभ्रू वर्गातले जे लोक होते ते शिकलेले होते त्यामुळे सरकार दरबारी अधिक तर तेच लोक होते. मग ते काय करायचे जो आलेलाच नाहीये मजूर कामावर त्याला म्हणजे भ्रष्टाचार तिथं कसा होत होता की त्याचं नाव त्याच्या नंतर ऍड करून नंतर त्याला पैसे देऊ आणि त्यातले कमिशन असायचं पुन्हा त्यांचं. हे सगळं ही जी शृंखला आहे ती महात्मा फुलेंनी त्या काळात मोडून काढली पहा. आणि कामगारांना शिक्षणाचं महत्व सांगितलं. खोटी हजेरी, खोटे हिशोब यांचा सगळ्याचा पर्दाफाश त्यांनी केला आणि कामगारांची पिळवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा खडकवासला डॅम झालं तेव्हा त्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी खुलं करा हे पहिल्यांदा सांगणारे महात्मा फुले होते. म्हणजे बहुजन समाजातले जे पीडित, शोषित, उपेक्षित आहेत ज्यांचं उत्थान करणं गरजेचं आहे, ज्यांना विकासाकडे नेणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी महात्मा फुले हे अविरतपणे कार्य करत होते. आता आणखी एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पहलू की त्यांनी साहित्याच्या माध्यमातून सुद्धा समाज सुधारणा केली. साहित्य हे प्रचंड ताकदीचं माध्यम आहे, लिटरेचर ज्याला म्हणतो आपण. म्हणजे त्यांनी काय छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पवाडा त्यांनी रचला. ब्राह्मणांचं कसब हा काव्यसंग्रह आहे त्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी काय मांडलंय ब्राह्मणांचं कसब मध्ये की अज्ञानी देवभोळ्या शेतकऱ्यांची ही भटभिक्षुक आर्थिक पिळवणूक कशी करतात याचं उद्बोधक वर्णन आहे. शेतकऱ्यांच्या धार्मिकतेच्या नावाखाली कर्जबाजारी त्यांना करणारे हे पुरोहित कसे असतात याचं वर्णन आहे. आणि तृतीय रत्न नावाचं त्यांनी जे नाटक लिहिलं होतं त्या नाटकाचं प्रतिबिंब या ब्राह्मणांचे कसब मध्ये आपल्याला दिसेल की याच नाटकातल्या विचारांचा पुनरुच्चार. मला इथे आठवण येते हिंदीतले प्रसिद्ध साहित्यकार प्रेमचंद यांची. त्यांची गोदान ही कादंबरी असेल किंवा त्यांची सद्गती ही कथा असेल, जरूर वाचा विद्यार्थी मित्रांनो. हे जे वर्णन आहे महात्मा फुले यांनी केलेलं ते वर्णन तुम्हाला तिथेही दिसेल. गोदानचा रचनाकाल 1936 आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांची अशी आणि आत्ताच्या काळात शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही सुरुवात जी तिथून झालेली आहे त्याला रोखण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून मग ते तृतीय रत्न असो किंवा ब्राह्मणांचं कसब असो याच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी केलेलं आहे.
गुलामगिरी हा ग्रंथ त्यांचा आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा विचार त्यांनी दिला, की या ग्रंथाचा प्रारंभ त्यांनी होमर यांच्या सुप्रसिद्ध वचनानं केलाय, की ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हटलेलं आहे पहा, की गुलामाला जोपर्यंत तुम्ही त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून देत नाही तोपर्यंत त्याचा विकास होऊ शकत नाही. पहिल्यांदा गुलामाला तू गुलाम आहेस याची जाणीव करून द्या. आणि हे म्हणजे विचार कसे आहेत आणि ह्या संदर्भात कार्य करणाऱ्यांना खरंच नमन केलं पाहिजे आपण. आणि त्यांचं ते कार्य आपण म्हणजे त्यातला थोडासा तरी अंश आपल्यामध्ये आला तर ते सार्थक होईल. पुढे त्याबद्दल आपण प्रासंगिकतेच्या संदर्भात बोलूया. नंतर आता या गुलामगिरी ग्रंथाला तर त्या काळात सनातन्यांनी प्रचंड विरोध केला आणि त्याला एक चोपडं म्हणून हिणवलं. त्याला हा ग्रंथ कसला, हे एक चोपडं आहे. आणि हे सरकारी गॅझेटमध्ये त्यांनी हे असले निंदनीय शब्द आणले आणि टीकेची झोड उडवली. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा आपलं हेतू स्वच्छ आहे, जेव्हा आपलं कार्य प्रामाणिक आहे, तेव्हा कितीही टीकेची झोड उडू द्या, ते जे प्रामाणिक व्यक्ती असतात कधीही थांबत नाही. थांबला तो संपला, की लोक काय म्हणतील म्हणून मी माझं चांगलं चाललेलं कार्य थांबवू नाही. महात्मा फुलेंनी तेव्हा सुद्धा या कितीही विरोध झाला, सनातन्यांचा प्रचंड विरोध झाला त्यांना, पण ते थांबलेले नाहीये. शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये पुन्हा हे शेतकऱ्यांचे समस्या त्यांनी मांडली. आणि या सगळ्या समस्येचं मूळ कशात आहे हो? शेतकऱ्यांच्या अज्ञानात आहे. आणि हे अज्ञान जर दूर झालं तर हे सगळं पुढे जाऊन बंद होईल. म्हणजे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे जे त्यांचं प्रसिद्ध उक्ती आहे महात्मा फुले यांची, की शेतकऱ्यांचा आसूडमध्ये आहे. म्हणजे की विद्येविना काय, एक तुम्ही जर शिक्षण घेतलं नाही तर काय काय होणार? तुमची बुद्धी भ्रष्ट होणार, नीती भ्रष्ट होणार, नीती संपणार, नीतिमत्ता गेली की तुमची गती संपणार, गती गेली की तुमच्याकडे पैसा येणार नाही. तुम्ही शिक्षणच घेतलं नाही तर या सगळ्या पुढच्या गोष्टी होणारच नाही. आणि वित्ता विना शूद्र खचले. आणि तुमच्या हे सगळं त्यांच्या वाट्याला का आलं? तत्कालीन ही जी हायरार्की होती ही त्यांच्या वाट्याला का आली? त्यांचं शिक्षण नव्हतं, शिक्षण घेतलं नव्हतं त्यांनी. आणि हीच खरी बाब महात्मा फुले यांनी पकडली आणि त्यानुसार दलितांना आणि पीडितांना त्यांनी शिक्षणाचे मार्ग खुले केले. ही मोठी गोष्ट आहे. आणि एक अविद्या म्हणजे काय? शिक्षण नसणं. ही अविद्या इतके अनर्थ घडवून आणते. आणि याच्यामध्ये त्यांनी या पद्धतीनं मांडणी केली. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ, तिथं फार मोठ्या प्रमाणात त्यांनी खूप छान पद्धतीनं विवेचन केलंय, की हे जेव्हा विरोध करताना तुम्ही एखाद्या गोष्टीला, तेव्हा तितकीच ताकदीची दुसरी व्यवस्था तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. आणि सार्वजनिक सत्यधर्माच्या निमित्तानं याच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी ती निर्माण केलेली आहे. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी, निर्मिकाचा धर्म एक आहे सत्य, व्यर्थ का पांडित्य ज्योती म्हणे. हा त्यांचा अखंड प्रसिद्ध आहे. त्यांनी अभंगाला अखंड म्हटलं, ईश्वराला निर्मिक म्हटलं. पहा किती म्हणजे वेगळे शब्द पण त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. आणि सार्वजनिक सत्य धर्मामध्ये की सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काढी भंडाचा तो नीर. की म्हणजे सत्य केंद्रस्थानी काय आहे? सार्वजनिक सत्य धर्माच्या सत्य आहे. आणि कुठलाच धर्म नाही आहे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई कुठलाही धर्म नाहीये, तर मनुष्य धर्म आहे. की तुम्ही कुठल्याही जाती धर्मात जन्मा, तुम्ही आहात पहिल्यांदा माणूस, हे लक्षात ठेवा. हे सांगितलेलं आहे तिथे. निर्मिक जो आहे त्याला नैवेद्याची, कर्मकांडाची, षोडशोपचार पूजेची फुलं अर्पण करण्याची गरज नाही. स्त्री पुरुष उभयतांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. पुन्हा तिथे महात्मा फुलेंनी का? कारण ती माता आहे. आणि लोभी पुरुष 2-3 विवाह करतात. जर एका स्त्रीने 2-3 विवाह केले तर चालतील का? असा प्रतिप्रश्न पुन्हा महात्मा फुलेंनी विचारलाय. इतके क्रांतिकारक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत.
की म्हणजे हे सगळं बघायला गेलं आणि आजच्या काळात ह्याची प्रासंगिकता कशी, की आजच्या काळात तुम्हाला वाटेल विद्यार्थी मित्रांनो आता कुठे विद्वांना समस्या, आता कुठे म्हणजे अत्याचार, पण आता सुद्धा स्वरूप बदललेलं आहे. समस्या आहेत त्या वेगळ्या, पूर्वीच्या वेगळ्या पद्धतीनं होतं, आताच्या वेगळ्या पद्धतीनं. तर आजच्या या काळात महात्मा फुले यांच्यासारखे यांचे विचार, सत्यशोधकी विचार आपण जर घेऊन आपण आपलं कार्य सुरू ठेवलं तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल. आणि आज आपण जागतिकीकरणाच्या युगात आहोत. प्रचंड स्पर्धा आहे, आर्थिक क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, सगळीकडे स्पर्धा आपल्याला बघायला. राजकीय क्षेत्र तर फार वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. या सगळ्या क्षेत्रांचा आजच्या समकालीन परिस्थिती जर त्या काळाशी जोडली आपण तर महात्मा फुले यांचे विचार की जे माणुसकी शिकवतात, जे एकमेकांवर कुरघोड्या करा शिकवत नाहीत, जे एकमेकांवर अन्याय अत्याचार करा अजिबात शिकवत नाहीत, जे माणुसकी शिकवतात, जे निर्मिक म्हणजे एक सृष्टा कोणतरी या जगाचा आहे आणि त्याची आपण सगळीजण लेकरं आहोत, तोच आपला एकमेव मायबाप आहे, असं जे विचार सांगतात त्या सगळ्या विचारांशी आपण निगडीत. आणि जसं म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांचा एकतरी विचार आपण आत्मसात आणला. आपल्या आजूबाजूला जे अशिक्षित लोक आहेत त्यांना जरी आपण शिकवण्याचा प्रयत्न, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे काम नक्कीच करू शकता. आणि आताच्या काळात जर ह्याला जोडायचं झालं तर संगणक शिक्षण, मुलांनो आमच्यापेक्षा तुम्ही तज्ञ आहात संगणकाच्या बाबतीत, नक्कीच आहात. आणि तुम्ही जर हे संगणक शिकल म्हणजे कॉम्प्युटर लिटरसी हे जर तुम्ही आपल्या आजूबाजूच्या वरिष्ठांना शिकवलं किंवा सिनियर सिटीजनना शिकवलं किंवा ज्यांना आवड आहे त्याची त्यांना शिकवलं तर ही एक म्हणजे आजच्या काळात संदर्भ बदलले पण शिकवण्याची गरज आहेच की. आपण कितीही व्हर्च्युअल मोडवर आलो, कितीही काही असलं तरी आपल्याला ज्या बेसिक अध्यापनाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण करूच शकतो नक्की. आणि ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये जो एखादा विद्यार्थी तुमच्यातला तंत्रज्ञानात खूप पुढे असेल, मुलं आपण बघतो किती किती नवीन नवीन संशोधन करतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये जी ताकद आहे, जी युवा शक्ती आहे ती एकत्रित करा. आणि आज जिथं जिथं अज्ञान दिसतंय, जिथं जिथं दारिद्र्य दिसतंय, जिथं जिथं गुलामगिरी दिसतीये, जिथं जिथं हे सगळ्या प्रतिकूल परिस्थिती दिसतात तिथं तिथं आपण पोहोचायचं आणि हे सगळं निवारण करायचा. अंश मात्र आपल्याला महात्मा फुलेंसारखं तितक्या मोठ्या पातळीवर नाही करत, पण एक फुल ना फुलाची पाकळी आपण आपल्या पद्धतीनं नक्कीच देऊ शकतो समाजाला. आणि आपण समाजाचं देणं लागतो आणि आपण पहिल्यांदा माणूस आहोत आणि माणुसकी ची ज्योत आपल्याला ज्योतिरावांच्या कार्याच्या रूपानं पुढे घेऊन जायची आहे. हा भाव आपण आपल्या मनामध्ये ठेवूया. आणि मी शेवट करताना एक सार्वजनिक सत्यधर्माच्या संदर्भात आपण बोललेलोच आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांचा 28 नोव्हेंबर 1890 रोजी देहावसान झालेला आहे. आणि डॉक्टर धनंजय कीर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना काय संबोधलंय, आमच्या समाज क्रांतीचे जनक. की ही सगळी सुरुवात कोणी केली समाज क्रांतीची? महात्मा ज्योतिराव फुलेंनी. मग ते जनक असं संबोधतायत त्यांना. आणि त्यांच्या शब्दात मी माझ्या व्याख्यानाची समाप्ती करेन की जेव्हा भारतीय लोक सामाजिक आणि आर्थिक समतेचे ध्येय गाठतील आणि प्रत्येक मनुष्य मी स्वतः जे हक्क उपभोगतोय ते दुसऱ्यांनाही उपभोगता आलेच पाहिजेत असं म्हणेल, तेव्हाच ज्योतिरावांचं स्वप्न आणि ध्येय प्रत्यक्षात अवतरेल आणि पूर्ण होईल असं म्हणण्याचा सुयोग आपल्याला येईल. प्रत्यक्ष म्हणजे जेव्हा आपण उक्तीप्रमाणे कृती करू, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये कधीही अंतर नव्हतं. जे आपण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात की आपण जे बोलतो, जसं ज्या पद्धतीनं आपली विचारधारा आहे त्या पद्धतीनं आपलं जर कार्य, प्रत्यक्ष कृतीला महत्व आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणावर नुसती भाषणं दिलेली नाही तर प्रत्यक्ष कृती केली आहे की समाजातल्या ज्या अनिष्ट रीती ज्याच्यामुळे शेतकरी आणि कामगार यांना त्रास होतोय ते पूर्ण समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजेच काय, त्यांचं बोलणं आणि त्यांचं वागणं याच्यामध्ये मेळ आहे, उक्ती कृतीमध्ये मेळ आहे. आणि म्हणून हे महामानव आहे. म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीने की मला जसे हक्क आहेत तसे इतरांनाही आहेत आणि त्यांच्या हक्कांचं मी संवर्धन करेन. मानव अधिकार, ह्युमन राईट्स मुलांना आज आपण शिकतो अभ्यासक्रमात
हे ह्युमन राईट्सचं मूर्तिमंत उदाहरण महात्मा फुले त्यांनी ते राबवलं प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे या पद्धतीनं आपण जर विचार केला तर महात्मा फुले यांचं जे जीवन कार्य आहे ते आपल्याला सातत्यानं युगानुयुग शतकानुशतक प्रेरणा देणारं आहे. आणि या त्यांच्या सगळ्या प्रेरक कार्याला विनम्र अभिवादन. आपण मला इथे अभिव्यक्त होण्याची संधी दिली. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय प्रभावीरित्या संपूर्ण महात्मा फुले यांचं जीवन कार्य आमच्या समोर मांडलं. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या उदाहरणासह आपण आम्हाला सांगितल्या आणि त्याच्यामुळे नक्कीच आमच्या आणि विद्यार्थ्यांच्या देखील माहितीमध्ये, नॉलेजमध्ये, अभ्यासामध्ये या ठिकाणी भर पडलेला आहे. तर या ठिकाणी मी महाविद्यालयाचे आमचे सन्माननीय मित्र डॉक्टर संजय जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावे. डॉक्टर संजय जाधव. ओके सर, आवाज येतो का? येस सर, येस सर. सत्यशोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, प्रसिद्ध साहित्यिक, शेतकऱ्यांचे अनुयायी, समाज सुधारक, विचारवंत, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध असलेल्या प्रमुख वक्ते डॉक्टर कामियानी गजानन सुर्वे, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय पुणे यांनी सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर अभ्यासपूर्ण सखोल असं व्याख्यान देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सामाजिक शास्त्र मंडळ व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे शिस्तबद्ध प्राचार्य यांनी या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. अध्यक्षीय समारोहातून आम्हाला मार्गदर्शन त्याबद्दल सांस्कृतिक विभागाच्या वतीनं डॉक्टर शिवदास शिरसाट सर यांचेही मी आभार मानतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रमेश शिंदे सर, उपप्राचार्य PK जाधव सर, हनुमंत कलबुर्गे सर यांचेही मी आभार मानतो. तसेच आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी वर्ग, तसेच सुर्वे मॅडम यांच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद आणि या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी यांचं सामाजिक शास्त्र मंडळ व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं मी आभार मानतो. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. सुरवाट सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.